लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य. ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत. पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड बंधनकारक. आरएसएसचे संस्थापक डॉक्टर केशव हेगडेवार यांना भारतरत्न द्या. भाजपच्या जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी. दसऱ्यापासून वर्षभर संघाचा शताब्दी महोत्सव वर्ष. जालन्यामध्ये धनगर समाजातर्फे करण्यात येणाऱ्या उपोषणाचा 15वा दिवस. आंदोलक सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत रास्ता रोको करणार. अनिल अंबानींशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी. मुंबई इंदोरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी. कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्षपूर्तीनिमित्त टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात येणार. पंतप्रधान मोदी आज टपाल तिकीट आणि नाणे जारी करणार. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात डबल डेकर बस धावणार. डबल डेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित आणि सुविधांनी सुसज्ज. घर विकण्यासाठी म्हाडाकडून 5 वर्षांची अट काढून टाकण्याच्या हालचाली. ताबा मिळाल्यानंतर घर केव्हाही विकता येण्याची मुदत मिळण्याची शक्यता. 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कल्याणमधील एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळ्या लावण्यास बंदी. हा धागा नको, शाळेकडून अजब फतवावारी. संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे केली तक्रार. कांताबाई चंदुलाल इंग्रजी स्कूलला पालिकेने दिली नोटीस. ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा. शिवतीर्थावर उद्या ठाकरेंची तोफ धडाडणार. शिवसेना भवन आणि दादर परिसरात दोन्ही शिवसेनेकडून प्रचंड बॅनरबाजी. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.